मोगरा म्हणजे मोगऱ्याचेच गजरे हवेत आणि इथे मिळाले नाही तर 2 चौक पुढे नव्हतं जाता येत तुला. 2 चौक पुढे जाऊनच आलो म्हणून येळ झाला. छान वरवर चौकशी केली असशील ना, नीट बघितलं नसशील. काय रे माणसं तुम्ही, हा? एक काम धड करत नाही. इतकी कामं अर्धवट पडली आहेत, कोण करणार ती? साधे गजरे मिळत नाहीत तुम्हाला. आजी त्यांना सारसबागेकडे पाठवा ना, तिकडे नक्की चांगले गजरे मिळतील. सारसबाग? हो. बर कळलं का? होय. अरे मान हलवू नको, जा आता निघ आणि चांगले ताजे गजरे घेऊन ये. जा जा जा. बघितलत ना, ही अशी नोकर मंडळी आहेत, एक काम 10 वेळा सांगायला लागतं. अहो घरच्या घरी असला तरी साखरपुड्याची तयारी कमी असते का? त्यातून कधी नव्हे तो माझा मुलगा लग्नाला तयार झालाय. सगळं मला धूमधडाक्यात करायचंय. एवढी कामं पडली आहेत, मी एकटी कुठे कुठे बघणार हो? नोकर चाकर आहेत घरात, पण सगळं मलाच बघावं लागतं ना, जाती ना. हो ना, बरोबर आहे आजी, पण सगळी तयारी अगदी व्यवस्थित झाली. हा, खूप वर्षाने आनंदाचा दिवस आलाय हो. मग तो आनंदात नको साजरा करायला? शिवाय माझ्या मुलाला खूप छान बायको मिळाली. सद्गुणी, सालस, देखणी. आमचा पार्थ आणि ही लग्नाला तयार झाली, हे नशीबच समजायचं. आता सगळं छान होऊ दे म्हणजे झालं. अहो आजी तुम्ही पाहताय ना, मग सर्व छानच होणार ना. बघूया, आपण प्रयत्न करत राहायचं. अरे पण तुम्ही उभ्या का? बसा ना, बसा. आपणही बसून घ्या. अरे देवा, गुरुजी येऊन लग्नाचा मुहूर्त काढतील, त्याच्या अगोदर पार्थशी बोललं पाहिजे मला. अरे हे बघ, वरती जा, साहेबांना म्हणून मी बोलावले, मला बोलायचंय त्यांच्याशी. हा अरे ट्रे घेऊन, धांतरडच आहे मला. बरं गुरुजी, पूजेची तयारी बरोबर आहे ना? काही कमी जास्त असेल तर सांगा मला. आत यायचे ते राणी सरकार, ते साहेबांना आजींचा निरोप द्यायचा आहे. निरोप? मला द्या निरोप. आजींनी बोलवले साहेबांना. आजींना सांगा डॅड बिझी आहेत, ते नंतर येतील. पण राणी सरकार आत येऊ द्यात की? तुम्हाला नाही सांगितलं ना, डॅड बिझी आहेत, ते नंतर येतील. साहेबांनी 2 मिनिटं बोलायचं होतं. आता या रूम मध्ये माझ्याशिवाय कोणाला यायची परवानगी नाही. अहो पण राणी सरकार. तुम्हाला सांगितलं ना, तुम्ही जाता का आता? पण बघा ना राणी सरकार. अरे बाबा, तू इथे काय करतोय? जरा पाहुण्यानं काय हवं नको ते बघ ना. अरे जरा पटापटा हात आवरा, गुरुजी यायची वेळ झाली. गुरुजी आले ना की त्यांना आधी लग्नाचा मुहूर्त विचारायचा आहे, मग साखरपुडा. तू काय बघत उभं राहिलायस? हा, गुरुजींच्या स्वागताची तयारी झाली का? हो करतो करतो. अरे करतो काय? अशी कासवाच्या गतीने कामं केलीत तर झालं कल्याण. सगळीकडे मला बघायला लागतंय. काय रे, काय झाला? नाक का सोडतोयस? आजी निरोप दिला मी. हा, आपले छोटे राणी साहेब कोणालाही साहेबांना भेटू देत नाहीत. बस साहेब बिजे आहेत असंच ते म्हणतात. असं म्हणतात? हो. बर, मी बघते. काय रे, हा काय झालंय? बघ आता तूच काय झालं. आता काय काम आहे राम काका? एकदा सांगितलं ना, डॅड बिझी आहे, नंतर येतील. उगाच डिस्टर्ब नका करू मला. अगं सारा, राम काका नाही, मी आजी आहे. काय ग, काय काम आहे आजी? अरे मला आत तरी येऊ दे ना, असं बाहेरच उभं राहून बोलू? आधी सांग काय काम आहे ते. मला तुझ्या पप्पाशी बोलायचंय. तुला राम काकांनी सांगितलं नाही, डॅड बिझी आहे, ते नंतर येतील.
सांगितलं ना अगं, म्हणून तर मी आले. खूप महत्वाचं बोलायचं ग तुझ्या पप्पाशी मला. तू नंतर बोल ना. तुला माहितीये ना मी डॅडला साखरपुड्यासाठी तयार करतेय. अगं बाई, भलतीच जोरदार तयारी चाललेली दिसतेय. मला बघू दे ना. नो नो नो, आता पप्पा तुम्हाला भेटणार नाही. आता डायरेक्ट भेटतील हॉल मध्ये. असं काय करतेस? थोडा वेळ तरी बघू दे ना. नाही. आता तू इतकी तयारी करतेस की नाही, मग मी मदत करीन ना तुला. नको आजी, तुला सांगितलं ना लग्नापर्यंत सगळी तयारी पापांची मी करेन. तू बाकीचं काम बघ. अगं, तो तुझा पप्पा असला तरी माझा सुद्धा मुलगाच आहे म्हटलं. मला बोलायचंय त्याच्याशी. अगं, गुरुजी येतील एवढ्यात. पप्पांच्या लग्नाविषयी मला बोलायचंय. लग्नाविषयी बोलायचंय. हं. ठीक आहे, दिली परवानगी तुम्हाला. आतमध्ये या. धन्यवाद राणी सरकार. चला बघूया तरी माझ्या नातीने कसं तयार. वा, छानच दिसतोय हा. अरे पण किती वेळ. बघतीस ना तू, काय बोलणार तिच्या समोर. सगळं बघते मी. खूप छान तयार केलंय तुला. हा सूट तुला खूप छान दिसतो. हा, साराचा पप्पा शोभतोयस. छान दिसतोय ना. म्हंटल होतं याला. हो राणी सरकार. अरे किती वेळ आहे अजून. चल ना लवकर. झालोच तयार. असं काय, 10 सूट काढून झाले तिचे. 11वा हा. अरे अगं काय हळू. सारा, अगं काय करतेयस. अगं अगं मी आत्ता व्यवस्थित केले होते ना. काय सारा, काय चाललंय. असं साखरपुडा ना, मग की स्टायलिश नको का. आजी जे सिरियल मध्ये कसे असतात हिरो तसेच ना. हा सिरियल मधला हिरो असा. आणि हे असे वेड्यासारखे केस असतात सिरियल मध्ये. बघ आता सोबतोस की नाही साराचा पप्पा. एकदम हँडसम दिसतोस. का हँडसम की मम्मा तुझ्या परत प्रेमात पडेल. बरं झालं ना तुझ्या मनासारखं. चल लवकर. आता सगळी पाहुणे मंडळी खाली आली आहेत. गुरुजी आले असतील. लग्नाचा मुहूर्त काढायचा आहे ना. आणि मालकीणबाई तयार झालेत की नाही तेही बघायचंय. काय हो, पण पाहू ती कशी नटलीये. तू पण चल ना. ए, तवटपणा नाही करायचा. तू गपरे. चल आपण दोघे बघूया. चल. चला. पार्थ, कॉंग्रॅच्युलेशन. उशिरा का होईना पण तू चांगला निर्णय घेतलास. आजी सांगत होत्या एवढी वर्ष लग्न कर आणि आता तू लग्नाला तयार झालास. ऐकून फार बरं वाटलं. थँक्यू सो मच. अभिनंदन बरं का. लग्न ठरल्याबद्दल आणि उत्तम बायको तुम्हाला मिळाल्याबद्दल फार बरं वाटलं. मुलगी सुंदर आहे, कर्तृत्ववान आहे आणि तुम्ही दोघं एकमेकाला फार चांगले ओळखता. तुमचा बिझनेस ती उत्तम प्रकारे सांभाळू शकते हेही तिने दाखवून दिले. आणखी काय हवं. का आजी, बरोबर ना.
हो बरोबर आहे. तू खरंच नशिबान आहेस. थँक्यू सो मच. आणि तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा अशाच पाठीशी राहू. हो नक्कीच. अभिनंदन हा तुमचं. थँक्यू सो आणि सारा तू पण फार छान दिसतेस हा. आजी गुरुजी येत आहेत. अगं बाई, आलेच की. चलो. गुरुजी नमस्कार. या. बबन घे जरा फुलं. हा आयुष्यवंत. छान तयारी झाली. तुझ्या मनासारखं होतंय ना? हो गुरुजी, तुमच्या आशीर्वादाने सगळं ठीक चाललंय आणि तुमच्या कृपेने पार्थ लग्नाला तयारही झालाय. कृपा त्याची कृपा. तो योग्य वेळी योग्य तेच घडवतो बघ. हो गुरुजी, आता पत्रिका आणि पंचांग बघून लग्नासाठी एखादा छानसा मुहूर्त काढा. हो. मग तुमच्या आशीर्वादाने साखरपुडा करून घेऊ. अगदी तेच. द्या, शुभ करायला विलंब नको. हो हं? पुढच्या महिन्यातला एखादा चांगला मुहूर्त काढा. बघून सांग. आई पुढच्या महिन्यातला म्हणजे जरा जास्त उशीर नाही का होत आहे? पुढच्या आठवड्यात असेल ना एखादा? हो का? हं? काय रे, केव्हापासून तुझ्या मागे लागले मी लग्न कर लग्न कर. आता 1 महिना पण धीर धरवत नाहीये. चल बाजूला. गुरुजी, पुढच्याच आठवड्यातला एखादा चांगला मुहूर्त बघा ना. नाही, पुढच्या आठवड्यात लग्नाचा विचार सुद्धा करायचा नाही. खरं तर या पत्रिकांना पुढची 3 महिने लग्नाचा योग्य मुहूर्त नाही. शिवाय काळ जरा हा कठीण आहे, जपायला हवा. गुरुजी, काळ कठीण आहे म्हणजे काही प्रॉब्लेम आहे का? पुढच्या आठवड्यात लग्न शक्य नाही. योग्य मुहूर्त आल्याशिवाय लग्न करू नकोस. पण गुरुजी, नक्की काय अडचण आहे? जपायला हवं म्हणालात, कुणाला? काही विपरीत तर नाही ना घडणार? तो आहे ना, तो पाहतोय सारा. हो, पण काहीतरी तर सांगा. साखरपुडा होऊन जाऊ द्यात, मग काहीतरी या विषयावर बोलू आपण. बरं, कुठे आहे मुलगी? मला तिचं मुखदर्शन करायचंय. हो.